नमस्कार मंडळी, मी रंजना होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची रेसिपी करणार आहे पिकलेल्या टोमॅटोचा ठेचा, जो रोजच्या जेवणाबरोबर आपण तोंडी लावायच्या प्रकारामध्ये हा मोडला जातो। तर तोंडी लावण्यासाठी आपण हा खाऊ शकतो। आता उन्हाळा चालू झालेला आहे, त्यामुळे आपण लोणच्यांचे प्रकार किंवा ठेच्यांचे प्रकार अनेक बघत असतो। तर आजचा हा पिकलेल्या टोमॅटोचा ठेचा तुम्हाला नक्की आवडणार आहे। रेसिपी संपूर्ण बघा। माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। आणि माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, जरूर चेक करा। चला तर मग झटपट होणारी, पटकन होणारी, आपण अगदी जेवणाच्या टायमावरती बनवायला घेऊ शकतो, इतकी सोपी ही रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आपल्याला बनवायचा आहे पिकलेल्या टोमॅटोचा ठेचा। त्यासाठी मी इथे 3 टोमॅटो घेतलेले आहेत, 10-15 मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 7 ते 8 मी इथे घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या। आणि बाकी जे साहित्य लागणार आहे तर ते रेसिपी करताना मी इथे तुम्हाला जसं लागणार आहे तसं इथे सांगणार आहे। तर आता मला टोमॅटो धुवून घ्यायचे आहेत, मिरची साफ करायची आहे म्हणजे धुवून घ्यायची आहे आणि हे देठ काढून घ्यायचे आहेत। आणि हे भाजण्यासाठी मी लोखंडी तव्याचा वापर करणार आहे। तर मी टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। असे आपल्याला मोठे मोठे ते कापून घ्यायचे। टोमॅटो आपले कापून झालेले आहेत। चला, टोमॅटो कापून झालेले आहे। लोखंडी तव्याचा वापर इथे करायचा आहे। गॅस मी चालू केलेला आहे। झटपट होणारी रेसिपी आहे, ताजी ताजी आपण ही चटणी केव्हाही करून खाऊ शकतो। तिखटाचं प्रमाण मंडळी तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्हाला घ्यायचं आहे, कारण ह्यापेक्षाही अजून तिखट आपल्याला इथे वापरायचं आहे। पण ते तिखट म्हणजे असणार आहे लसूण चटणी, थोडंसं घालायचं आहे तेल, मिरची आपल्याला चांगली भाजून घ्यायची। लसणाच्या पाकळ्या पण आपल्याला मिरची मध्ये घालायच्या आहेत। अगदी थोडंसं आपल्याला घ्यायचं आहे जिरं। जिरंही आपलं छान भाजून झालेलं आहे बघा। मिरची पण आपल्याला अगदी खूपच भाजायची नाहीये, एवढंच आपल्याला हे भाजून घ्यायचं साधारण। त्याच्यावरती घालायचं आपल्याला टोमॅटो, इथे घालायचं आहे मीठ। जे मीठ आपण नंतर घालणार आहोत ते मीठ आपल्याला आत्ताच घालायचं आहे। तर मीठ मात्र तुमच्या टोमॅटोचा अंदाज घेऊन आणि तुम्हाला मिठाचा वापर करायचा आहे। इथे घालायचे आपल्याला 2 टीस्पून शेंगदाणे। शेंगदाणे भाजलेले आहेत म्हणून मी आता सध्या इथे टाकलेले नाहीये। शेंगदाणे आपण थोड्या वेळाने याच्यामध्ये मिक्स करायचे आहे। मात्र मीठ घालायला विसरू नका, मिठामध्येच आपल्याला हे टोमॅटो छान परतून घ्यायचे आहे, याची चव अतिशय छान लागते। अलगद आपण याला भाजतोय, कुठे आपण चेपचाप करत नाही, कारण जेवढं पाणी ह्याचं रिलीज होईल तेवढा आपल्याला वेळ लागेल। त्यामुळे फक्त आपल्याला टोमॅटोचे मोठे काप करून घेऊन आणि आपल्याला काही भाजून घ्यायचं आहे। एकदम बारीक केलं तर त्याचं पाणी पाणी होईल आणि आपल्याला वेळ लागेल। तर इथे आपला टोमॅटो एवढाच आपल्याला परतवून घ्यायचा आहे। साधारण बघा साल याची नरम झालेली आहे, पिकलेले टोमॅटो आहे। गॅस मी बंद केला, त्याच्यामध्ये घालायचे आहे शेंगदाणे आणि आपल्याला थोडंसं हे मिश्रण जे आहे आता सर्व भाजलेलं ते आपल्याला गार करून घ्यायचंय। तर इथे आपलं हे संपूर्ण गार झालेलं नाहीये, हे जर आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं असेल तर संपूर्ण गार होऊ द्या, पण मी इथे खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे, त्यामुळे इथे संपूर्ण गार हे झालं नाही तरी सुद्धा आपलं चालणार आहे। मिक्सर मध्ये मात्र बारीक करताना याला खूप जास्त बारीक फिरवायचं, म्हणजे खूप जास्त बारीक करायचं नाहीये, कमी जास्त करत करत आपल्याला ते फिरवून घ्यायचं आहे। आता इथे कुठल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे की आपला ठेचा आपला कशा पद्धतीने हा इथे आपल्याला जाडसर हवा आहे ते। शेंगदाण्याचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता, कमी आवडत असेल तर कमी घाला किंवा जास्त आवडत असेल तर तुम्ही शेंगदाणे जास्त सुद्धा इथे घालू शकता।
हे सगळं आपल्याला जाडं भरडस हे करायचंय. याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला मिरची जास्त जाडी दिसणार आहे, कुठेतरी आपल्याला एखादा लसणाचा हे दिसणार आहे. तर मंडळी आपल्याला हा ठेचा तसाच बनवायचा आहे. तर हे बघा, ह्या पद्धतीने आपल्याला हा ठेचा ठेवायचा आहे. खूप जास्त बारीकही आपल्याला करायचं नाही. मी म्हटल्याप्रमाणे कुठेतरी आपल्याला लसण मोठा दिसणार आहे, कुठेतरी मिरची मोठी दिसणार आहे याच्यामध्ये. तर ह्या पद्धतीनेच आपल्याला ठेचा करायचा आहे. तर मंडळी ठेचा आपला मस्त इथे कुटून झालेला आहे. वास एवढा छान सुटलेला आहे, पण चवीला सुद्धा हा ठेचा खूप छान लागतो. पिकलेले टोमॅटो घ्या. हा पिकलेल्या टोमॅटोचा ठेचा आहे, म्हणून याच्यामध्ये मी जे इन्ग्रेडियंट्स सांगितलेले आहेत त्यानुसार हा ठेचा खूप छान होतो. कच्चे पिकलेले टोमॅटो असतील, कच्चे आणि पिकलेले, त्याचाही ठेचा छान होतो, पण त्याच्यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स अजून टाकले जातात. कच्च्याचा ठेचा होतो, त्याच्यामध्ये पण काही इन्ग्रेडियंट्स आपल्याला अजून एक्स्ट्रा टाकावे लागतात. तर तोही ठेचा मी इथे दाखवणार आहे, कारण उन्हाळा आहे आणि आता असे पदार्थ होतच राहणार आहे. तर मंडळी ठेचा आपला आता इथे छान कुटून झालेला आहे, तयार झालेला आहे. तर आता आपल्याला ही लसूण चटणी आहे, हे बघा, लाल मिरची आहे आणि खूप सारा लसूण आहे. ही चटणी मी बाहेर काढल्यापासून सगळीकडे किचनमध्ये वास येतोय. मंडळी ह्या चटणीची रेसिपी मी लवकरच चॅनलवर देणार आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे ते बघूया. एक आपल्याला तडका पॅन आता घ्यायचा आहे. एक तडका पॅन मी इथे घेतलेला आहे. 1 टीस्पून घालायचं आहे तेल. सांगितल्याप्रमाणे टोमॅटो जेव्हा आपण भाजतो त्यावेळेलाच मात्र इथे मीठ घाला. हा ठेचा खूप छान लागतो. आणि दुसरी गोष्ट इथे एक टिप सांगणार आहे की हा ठेचा जर तुम्ही मिक्सरमध्ये करत असाल तर कमी जास्त फिरवत हा जाडसर ठेवायचा आहे. जर तुम्ही खलबत्त्यामध्ये याला ठेचून घेत असाल तर खलबत्ता मात्र लोखंडाचा घेऊ नका. आपण तवा लोखंडाचा वापरला फक्त भाजण्यासाठी आणि त्यावरचं आपण साहित्य काढून घेतलेलं होतं. तर लोखंडी खलबत्त्यामध्ये खूप वेळ जर हा ठेचा आपला राहिला किंवा आपण ठेचत राहिलो तर कदाचित त्याचा कलर बदलू शकतो. म्हणून काळजी घ्या. तुम्ही इन्स्टंट पटापट करून काढून घेऊ शकता. लोखंडी जे काही साहित्य आहे, भांडी आहेत, तर ती आपल्या आरोग्यासाठी चांगलीच आहेत. एवढंच आहे की तव्यावरती मी भाजलं तेव्हा त्यातलं जास्त पाणी रिलीज झालेलं नसतं, पण जर आपण खलबत्त्यामध्ये कुटत असलो तर ते त्याच्यातलं पाणी रिलीज होतं. त्यामुळे कदाचित तुमचा कलर त्याचा बदलू शकतो. तर ती काळजी मात्र तुम्ही घ्या. आणि तशी जर तुम्हाला काही भीती वाटत नसेल तर जरूर तुम्ही त्याच्यामध्ये ठेचून घ्या. आणि मी आता जो वापरला तो होता स्टीलचा, तर तसा वापरला तरी चालेल. तर आता तेल बघा गरम झालेलं आहे. गॅस मी इथं बंद केलेला आहे. आता ह्यामध्ये मला घालायचं आहे आपली चटणी. तर मंडळी गॅस बंद करून आपल्याला चटणी घालायची आहे. छान खमंग वास येतो चटणीचा. तेल गरम करून घेतलं, त्यानंतर आपण चटणी टाकलेली आहे आणि आता छान चटणी आपली इथे मस्त ही बघा, कलरही बदलत नाही, वासही छान सुटलेला आहे आणि चटणी आपली खमंग या तेलामध्ये तळलं जाणार आहे. आता तुम्हाला तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. हिरवी मिरची सुद्धा आवडीप्रमाणे घ्या. आणि ही अशी लसूण चटणी तर आपण घरात करून ठेवत असतो, तर ती इन्स्टंट असे आपल्याला बऱ्याचशा पदार्थांवरती खाण्यासाठी आपण त्याचा उपयोग करत असतो. माझ्या इथे चटण्यांचा प्रकार सतत, म्हणजे सगळ्यांना चटण्या आवडतात घरामध्ये, त्याच्यामुळे माझ्याकडे चटण्यांचे प्रकार खूप असतात. लसूण चटणी असते, सोयाबीन चटणी असते, शेंगदाणा चटणी असते, तिळाची चटणी असते, बरेच चटण्यांचे प्रकार आहेत. मस्त आपलं चटणी इथे खमंग झालेली आहे. आता आपल्याला ही चटणी संपूर्ण ह्याच्यावरती घालायची आहे. गरम कढईमध्येच ठेवल्यानंतर बघा अगदी कुरकुरीत ही चटणी आपली झालेली आहे. आधी तेल कडकडीत गरम करायचं आहे, त्यानंतर मस्त आपलं मिक्स करत करत ही चटणी ह्या पद्धतीने इथे करायची आहे. तर मंडळी अतिशय छान वास याचा सुटलेला आहे. आजच्या जेवणाबरोबर ही चटणी आपण तोंडी लावण्यासाठी खाऊ शकतो. ज्वारीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर, वरण भाताबरोबर अतिशय स्वादिष्ट ही चटणी लागते. तर मंडळी आजची आपली ही पिकलेल्या टोमॅटोची चटणी म्हणा किंवा ठेचा म्हणा
तर खरं तर हा ठेचा आहे. तर पिकलेल्या टोमॅटोचा ठेचा आपल्या इथे तयार झालेला आहे. या पद्धतीने नक्की करून बघा.